नमस्कार मित्रांनो, आजपासून पवित्र अशा श्रावण महिन्यात सुरुवात होत आहे। श्रावण हा भगवान शिवाच्या आराधनेचा महिना। या श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या देवस्थानांचे दर्शन आपण श्रावण स्पेशल या सिरीज अंतर्गत घेणार आहोत। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शिवाच्या जागृत मंदिराची सफर मी आपल्याला तीर्थवैभव या चॅनलच्या माध्यमातून घडविणार आहे। त्याची सुरुवात आपण वाईमधील मराठाकालीन मंदिर वास्तुशैलीचा सुंदर आविष्कार असलेल्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरापासून करणार आहोत। सातारा शहराच्या पश्चिमेस 32 किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या काठी वाई वसलेला आहे। बॉम्बे गॅझेटियरनुसार वाईमध्ये 19व्या शतकाच्या उत्तरार्धात लहान मोठी सुमारे 100भर मंदिरे होती। यातील बहुसंख्य मंदिरे ही छत्रपती शाहू महाराज यांच्या व त्यांच्यानंतर पेशवे काळात विशेषतः रास्ते घराण्याच्या कारकिर्दीत बांधण्यात आली आहेत। आता कृष्णा नदी काठावरील ढोल्या गणपतीचे मंदिर आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत। या मंदिराच्या उत्तरेस काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे। काशी विश्वेश्वराचे हे मंदिर वास्तुशैलीचा एक वैशिष्ट्यपूर्ण नमुना आहे। हे मंदिर प्रशस्त अशा 3328 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या आयताकार दगडी प्राकारात सुमारे 1.25 मीटर उंच चौथऱ्यावर पूर्वाभिमुख बांधले आहे। हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी इसवी सन 1756 मध्ये सुमारे 1.5 लाख रुपये खर्चून बांधल्याची नोंद कागदोपत्री आढळते। त्यांनी या मंदिरास आपल्या काशीनाथ नावाच्या मुलाच्या स्मरणार्थ काशी विश्वेश्वर हे नाव दिले। मंदिरास नंदी मंडप, मुख्य सभागृह, अंतराळ व गर्भगृह अशी 4 दालने आहेत। याशिवाय नंदी मंडपाच्या पाठीमागे पूर्वेस प्रशस्त असा सभामंडप आहे। त्यातील आरसपानी 16 स्तंभावर समतल छत आहे। सभागृहाच्या दोन्ही बाजूस उंच व घडीव दीपमाला स्तंभ आहेत। त्यांची भव्यता लगेचच नजरेत भरते। प्रकाशासाठी गाभाऱ्यात 2 दक्षिण आणि उत्तर दिशेला जाळीदार गवाक्ष ठेवली आहेत। त्यातील दक्षिणेकडील गवाक्षाच्या बाहेरील बाजूस नागाचे एक चमत्कारिक शिल्प आहे। त्यात एका नागाच्या तोंडातून त्याच्या शेपटीकडे जाण्याचा प्रयत्न केला असता मनुष्य दुसऱ्या नागाच्या तोंडाकडे येऊन पोहोचतो। नंदी मंडपात काळ्या वालुकाश्मात घडवलेली कलाकुसरयुक्त झूल परिधान केलेली काळी कुळकुळीत गुळगुळीत व चमकदार नंदीची भव्य बैठी मूर्ती आहे। या नंदीला गळ्यात माळा, साखळ्या हे अलंकार घातले आहेत। त्याच्या पाठीवर झूल असून त्याला घंटा खोदल्या आहेत। पुढचा उजवा पाय दुमडून डावा पाय वर उचलून तो डौलदार मुद्रेत गर्भगृहाकडे मुख करून विसाविला आहे।
गर्भगृहाच्या उंबरट्यावर पुढे आलेली 2 कीर्तिमुखी असून गणेशपट्टीत मध्यभागी ललाटबिंबावर सुबक गणेश मूर्ती शिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावर एक कीर्तिमुख कोरलेले आहे. मूळ मंदिराच्या गाभाऱ्यात 5 पायऱ्या उतरून गेल्यानंतर खोलगट जागी रेखीव अशी महादेवाची पिंड आहे. गर्भगृहाचे छत उघडलेल्या छत्रीप्रमाणे घुमटाकृती आकाराचे असून जसजसे वर जाईल तसे लहान होत गेल्याचे जाणवते. मुख्य सभागृहात अंधार असून डाव्या उजव्या कोनाड्यात अनुक्रमे गणपती व मारुती यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाचे दार अलंकृत असून द्वारशाखेमध्ये 3 कुंभ, पुष्पशाखा, प्राणीशाखा, मध्ये कुंभशाखा अशी रचनात्मक आकृतिबंध शिल्पे असून दोन्ही बाजूस प्रत्येकी एक प्रमाणबद्ध द्वारपालांची सुबक मूर्ती आहे. या परिसरातील ढोल्या गणपती मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस कृष्णा नदीच्या काठावर अनेक छोटी छोटी मात्र जागृत मंदिरे आहेत. या ठिकाणी नियमितपणे पूजा अर्चा केली जाते. तसेच दररोज अनेक भक्त या मंदिरांना भेटी देतात आणि येथील देवतांचा आशीर्वाद घेतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शिवाच्या देवस्थानांचे दर्शन आपण या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. पुढील भागात आपणास कोणत्या देवस्थानाचा व्हिडिओ पाहायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.